नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहते आवाज इंडिया मराठी. मुंबईतील प्रसिद्ध दादर फूल मार्केटवर मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई केली आहे. अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमण हटवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. मात्र कारवाई दरम्यान व्यापारी आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. अचानक करण्यात आलेल्या कारवाईमुळे व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून घटनास्थळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान अतिक्रमणाविरोधातील पालिकेची कारवाई सुरूच राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी. पाहूयात. स्वर्गीय मीनाताई ठाकरे या नावाने परेड येथील फुल मार्केटमध्ये काही वेळापूर्वी महापालिकेने धडक कारवाई केली. महापालिकेने येथील शेतकऱ्यांच्या कॅरेटवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे. आज गुरुपौर्णिमेनिमित्त मोठ्या प्रमाणामध्ये या मीनाताई ठाकरे फुल मार्केटला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आपला जो फुलाचा जो माल आहे हा विकण्यासाठी आणला होता. कारण गुरुपौर्णिमा असल्यामुळं मोठ्या प्रमाणात या फुलांना विक्री आणि भाव मिळण्याची शक्यता असल्याने मोठ्या प्रमाणात आवक या फुल मार्केटमध्ये वाढली होती. आपण पाहू शकतो की सध्याचं हे मीनाताई ठाकरे फुल बाजार मार्केट आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काही वेळापूर्वीच मोठा राडा झाला होता. या सर्व राड्यामध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जे शेतकऱ्यांनी जे माल घेऊन जे कॅरेट आणले होते हे देखील अक्षरशः जेसीबीच्या तोडले आणि जप्त केलेले. आपण या ठिकाणी हे कॅरेट पाहू शकतो. आता हे सर्व कॅरेट एका ठिकाणून जमा करण्याचं काम कामगारांकडून सुरू आहे. या फुल मार्केटचे पदाधिकारी आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की नेमकं सकाळी काय झालं होतं. आज सकाळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी येऊन इथून कॅरेट आणि शेतकऱ्यांचा जो माल होता याच्यावर कारवाई केलेली आहे. नेमकं त्यावेळी प्रकरण काय घडलं होतं आणि अधिकाऱ्यांचं काय म्हणणं होतं? माझं नाव सचिन शिंदे. मी फुल बाजारातला व्यापारी आहे, पण मी शेतकरी पण आहे. माझा स्वतःचा शेतातला माल पण मी बाजारामध्ये आणत असतो. आज सकाळी असं आम्हाला समजलं की जी नॉर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्केटमध्ये सेनापती बापट मार्गावर राऊंड आहे, म्हणून त्यांनी झोपडपट्टीवर एन्क्रोचमेंटची कारवाई चालू केली होती. पण त्याची झोपडपट्टीवरची कारवाई सुरू करत 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 ते मार्केटच्या गेटवर आले. मार्केटच्या गेटवर आमचे शेतकऱ्यांचे जे फुलांचे कॅरेट येतात ते कॅरेट आम्ही गाडीमध्ये टाकत होतो, पण ती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हातातून खेचून घेतली आणि एका ठिकाणी डंप केली आणि तिकडे डायरेक्ट ती आमच्याकडनं घेऊन डायरेक्ट त्याच्यावर जेसीबी चालवला. जेसीबी चालवून ती कॅरेट तोडून टाकली. जवळपास 250 ते 300 कॅरेट तोडली असतील आणि आता ती घेऊन गेलेली आहे. पण 250-300 कॅरेट म्हणजे एका कॅरेटची 500 रुपये जर सरासरी पकडली तर आपल्याला 1.5 लाखाची नुसती कॅरेट तोडली. त्याच्या बदल्यात त्यांनी जर ती जमा केली असती आणि आमच्याकडनं नंतर शेतकऱ्यांकडनं आमच्याकडनं दंड घेतला असताना तर आम्हाला चाललं असतं. पण ती चांगली एवढी कॅरेट असताना मालासकट घेऊन गेली. 1.5 लाखाची कॅरेट डायरेक्ट तोडणं जेसीबी लावून, ही चिरडणं, ही खूप दुर्दैवी घटना आहे. शेतकऱ्यांनी ऍडजस्ट कुठे कुठे करायचं. 3-3 महिने माल पिकवायचा, 4-4 महिने शेतामध्ये भरायचा, एवढा वरून पाऊस होतोय. आज गुरुपौर्णिमेचा पवित्र सण आहे, त्या दिवशी ते येणार बाजारामध्ये माल विकायला येणार शेतकरी आणि त्यांच्या ह्याच्यावर आपण बुलडोजर चालवतो. मग महापालिकेचे जे अधिकारी आहेत ते स्वतः शेतकरी नाही आहेत का? त्यांना शेतकऱ्यांचं दुःख कळत नाही का? शेतकऱ्यांनी करायचं तरी काय? खताचे भाव वाढतायत, पेट्रोलचे भाव वाढतायत, त्याच्यानंतर 3-3 महिने पावसात उभं राहून उत्पन्न घ्यायचं. बाजारामध्ये आल्यानंतर आता हे असं की कॅरेट केली. आता ज्या कॅरेट शेतकऱ्यांची 300 कॅरेट किंवा ज्या 10-10 कॅरेट घ्यायचे त्यांचे 5-5, 10-10 हजार प्रत्येकाचा तोटा झाला, तर त्याचा सीझनचा मध्ये ते कमाई केली ती गेली ना पाण्यामध्ये. आणि महापालिका अधिकारी आहे तर तुमच्या राऊंडसाठी तुम्ही असा दिवस निवडता की ज्या दिवशी पवित्र सण आहे, गुरुपौर्णिमा सण आहे, आणि त्या दिवशी तुम्ही येऊन कारवाई करताय. इतर दिवसाला तुम्हाला कारवाई करता येत नाही. आम्हाला तुम्ही सांगितलं असतं आमची कारवाई आहे, आम्ही सगळी कॅरेट आतमध्ये घेतली असती. आणि ही जी फुलांची जी गडबड होते ही गणपती, दसरा, दिवाळी, गुरुपौर्णिमा असे 2च दिवस, 365 दिवस आमचा काय व्यापाऱ्यांचा किंवा शेतकऱ्यांचा, मुंबईकरांना त्रास नसतो किंवा महापालिकेला त्रास नसतो. त्यामुळे याच्या पुढे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्वतः ठरवावं की आपण शेतकरी आहोत की नाही आहोत आणि आपण कारवाई कोणावर करतो. ज्यावेळेस हे सर्व जे अधिकारी या ठिकाणी आले होते त्यावेळी अधिकाऱ्यांचं काय म्हणणं होतं आणि त्यावेळी एक व्हिडिओ देखील असा व्हायरल झाला ज्यामध्ये अधिकारी आणि फुल व्यापाऱ्यांमध्ये काहीतरी वाद देखील होताना आपल्याला दिसला. नेमकं त्यावेळेस अधिकाऱ्यांचं काय म्हणणं होतं? अधिकाऱ्यांनी ज्याला कॅरेट उचलायला आले ना त्याला अधिकाऱ्यांकडे आम्ही बोललो तुम्ही महानगरपालिकेचे अधिकारी आहेत ना, तुमचं आम्हाला ओळखपत्र दाखवा. त्यांनी ओळखपत्र दाखवलंच नाही. त्यातला 2 अधिकारी तर तिकडे दारू पिऊन तल्ली होते आणि ते आमच्याशी वाद झाले होते. मग आता जे बीएमसीचे अधिकारी आहेत, मनपाचे अधिकारी आहेत, दारू पिऊन येण्याचा अधिकार त्यांना आहे का? किंवा ते जर येतात त्यांच्या गळ्यामध्ये त्यांचा आय कार्ड नको का? आम्हाला समजणार कसं की तुम्ही हा खरोखर महापालिकेची कारवाई चालली आहे? आणि जर का महापालिकेची कारवाई चालली आहे, तुम्ही अधिकाऱ्याचं तुम्ही कार्ड दाखवा ना. कार्ड का नाही दाखवलं तुम्ही? त्याचे व्हिडिओ पाहिजे आम्ही तुम्हाला देतो. अशी धमकी देत होती की तुम्हाला रोज आम्ही असाच त्रास दिला जाणार. धमकी अशी काय बोलत होते?
असाच त्रास तुम्हाला आम्ही दररोज दिला जाणार. असं त्रास का देणार नाही? त्यांचं म्हणणं काय होतं? त्या मागचं उद्दिष्ट काय होतं? काहीच उद्दिष्ट नव्हतं, पण त्यांनी विचारलं आम्ही का त्रास देणार, आम्ही तुम्हाला रोजच त्रास देणार. अशी दमदाटी करत होते. दमदाटी करत होतो. ठीक आहे. हा जो विषय जेव्हा सुरू झाला, मात्र मुंबईमध्ये अनेक ठिकाणी अतिक्रमण आहे. मग अशाच ठिकाणी ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचा माल येतो, कुठेतरी सरकार या सगळ्या गोष्टीवर कुठे जबाबदार आहे? महापालिका प्रशासन. कारण की सध्या भाजप सरकार हे महापालिकेवर आले आहे. सर हे ना, नमस्कार. मुळात आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे, पवित्र दिवस आहे. आजच्या दिवशी आमच्या महाराष्ट्रातून गोरगरीब शेतकरी जो आहे तो मार्केटमध्ये फुलं घेऊन येतो, विक्रेता. आणि आज त्यांच्या कष्टाचा चीज होण्याचा दिवस आहे. आणि आजच्या दिवशी बीएमसीने किंवा सरकारने जो त्यांचे आलेले क्रेट फुलं जी जेसीबीने चिरडली, ही अतिशय मनाला हेलकावा देणारी, दुःखद घटना देणारी त्यांची कारवाई जी आहे ती तुमच्या अतिक्रमणासाठीची कारवाई. तुम्ही माल उचलून गाडीमध्ये घेऊन गेलात, ऑफिसला घेऊन गेलात, तुम्ही त्याच्यावरती फाईन मारलात, सगळ्या गोष्टी सहन करायला शेतकरी किंवा व्यापारी तयार असतो. परंतु आज तुम्ही जेसीबीने चिरडताय म्हणजे तुम्ही काय करताय? तुम्ही नक्की तुम्हाला दाखवायचंय का? हे सर्वसामान्य मराठी माणसाचे मुंबई आहे, मराठी माणसाचे व्यवसाय आहेत, मराठी शेतकऱ्यांनी पिकवलेला माल आहे. याला हे उपरोधक का चाललंय? नक्की सरकारला या कारवाईतून काय दर्शवायचं काय? म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी मराठी व्यवसाय आहे, कारण साधारणतः फुल मार्केट हा व्यवसाय हा मराठी लोकांचा व्यवसाय म्हणून आहे. सर्व गरीब शेतकरी या ठिकाणी माल घेऊन येतो. मग अशा ठिकाणी एकंदरीत मुंबईमध्ये अनेक ठिकाणी व्यापारी आहे. मग त्या ठिकाणी करत नाही का तुम्हाला असं वाटतं की मराठीच्याच लोकांना पुढे कारवाई करण्यात येईल? नक्कीच. कारण हे काय आहे, हे आत्ताचाच व्यवसाय नाही, गेली जवळजवळ 25 ते 50 वर्ष झाले हे व्यवसाय इकडे चालले, पहिल्यापासून चाललेत, मार्केटमध्ये चाललेत. आज सणाच्या दिवशी रस्त्यावरती थोडीशी गर्दी होणं स्वाभाविक आहे. तरी सुद्धा जे काय मार्केट प्रशासन असेल किंवा जे काही शेतकरी असतील, जे काही ट्रान्सपोर्टवाले असतील, अगदी शिस्तबद्ध पद्धतीने ते आपल्या गाड्यांचे अलाइनमेंट करत असतात. लोकांना काय त्रास होणार नाही याची नेहमी काळजी घेत असतात. तुम्ही पाहाल तर पूर्ण स्वच्छता असते, तिकडे अस्वच्छता काहीच नसते. एवढ्या सगळ्या पद्धतीने जाणीवपूर्वक प्रत्येक जण काम करत असतो. पण ही जी काही भूमिका आहे ही अक्षरशः मनाला हेलकावे देणारी आहे. फार वाईट. आणि माझा आणखी दुसरा असा विषय आहे की जर ह्या ठिकाणी अशा प्रकारे जर कारवाई होते तर प्रशासनाला तुमची काय विनंती आहे? मुख्यमंत्र्यांना काय तुमची या संदर्भात कारवाई करण्याची मागणी आहे? माझं म्हणणं काय, अतिक्रमणाची कारवाई. अतिक्रमण कोणाला म्हणतात? जो फुटपाथवर अनधिकृतपणे वडापावची गाडी लावतो, कपड्याचे व्यवसाय करतो, रस्त्यावर बसतात, 2-2, 3-3, 4-4 तास किंवा 8-8 तास बसून धंदा करतात, ते अनधिकृत झाले. कॅरेट रस्त्यावर पडणं हा अनधिकृतपणा झाला. लोडिंग अनलोडिंग साठी फक्त कॅरेट हातगाडीवर टाकलेत आणि बाहेर घेऊन गाडीमध्ये डंप करणार, याच्यात अनधिकृतपणा नाही झाला ना. मग मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी किंवा पालिका प्रशासनाने ही काळजी घ्यावी की आपण अनधिकृतची व्याख्या काय बनवतोय. शेतकऱ्यांचं कॅरेट अनधिकृत किती लाजीरवाणी गोष्ट असेल. महाराष्ट्राला काळिंबा, म्हणजे महाराष्ट्राच्या सरकारला काळिंबा पाजणारी गोष्ट आहे की आपण अनधिकृत काय ठरवतो, कॅरेट. आमचा व्यवसाय जर रस्त्यावर आम्ही फुटपाथवर केला असता, तिथे गाड्या लावल्या असतात, तिथे माल विकला असता तर मान्य आहे. फक्त कॅरेट, रिकामी कॅरेट घेऊन जातोय आणि गाडीमध्ये टाकतोय, गाडीतून भरलेली कॅरेट मार्केटमध्ये आणतोय आणि ह्या गोष्टीला आपण अनधिकृत हा जर का संज्ञा लावत असेल तर ही लाजीरवाणी गोष्ट. माझी सरकारला आणि महानगरपालिकेला एकच कळकळीची विनंती आहे. गोरगरीब शेतकऱ्यांचा फुलशेतीचा माल आहे आणि इथे सर्वसामान्य मराठी माणूस, त्याच्याकडे काम करणारे मजूर वर्ग, सगळ्यांच्या हातावर पोट भरणार, रोजच्या रोज कमवून घर चालवणारे सर्व लोक आहेत. तर कृपया सरकारने या सगळ्यांची दखल घेऊन सहकार्य करावं, एवढीच माझी सरकारला कळकळीची विनंती. तुम्ही जे मराठी पक्ष आहे, शिवसेना असो, मनसे असो, या नेत्यांना तुम्ही भेटणार, कारण ज्या प्रकारे तुमच्यावर कारवाई झालेली आहे? हो, आमचे स्थानिक नगरसेवक आहेत यशवंत किल्लेकर, आमचे स्थानिक आमदार आहेत कालिदाजी कोळंबकर, या दोघांनाही आम्ही भेटलेलो आहोत आणि त्यांनी नक्कीच याच्यावर तोडगा काढण्याची आणि पालिकेशी बोलण्याची आम्हाला शब्द दिलेला आहे. एकंदरीत ज्या प्रकारे महापालिकेने जी कारवाई केलेली ही संपूर्ण अनधिकृत आहे आणि त्यामुळे कुठेतरी या कारवाईला रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आणि पालिका प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी यातील व्यापाऱ्यांची आहे. कॅमेरामॅन दिलसे